नमस्कार मंडळी आज 13 एप्रिलला डोरलेवाडी मैदान पार पडत आहे। मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका लाखो दिलों की धडकन सप्तहिंद केसरी बकासूर सेमीला पळाला आणि बकासूर सोबत पळाला महबूब। महबूबचा आणि बकासूरचा नक्की काय झालं, निकाल कोणाला दिला, सेमी क्रमांक 5चा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका लाखो दिलों की धडकन सप्तहिंद केसरी बकासूर आणि महबूब सेमी क्रमांक 5 मध्ये पळाले, तास क्रमांक 3 वरती। मंडळी सुट्टीचा थरार सुटला आणि सुट्टीच्या थरारानंतर निकालाच्या अलीकडं 50 किंवा 60 फूट 2 गाड्यामध्ये लढत चालू होती, बकासूरमध्ये आणि एक इतर गाडी होती दुसरी। मंडळी काटाकीवर चांगलीच जबरदस्त लढत चालू होती आणि निकाल घ्यायला 50 किंवा 60 फूट बाकी होतं, तेव्हा बकासूरने असा गिअर टाकला की बकासूरने आणि महबूबने सुट्टाच निकाल घेतला। वाटत नव्हतं बकासूर आणि महबूब सुट्टा निकाल घेईल, पण शेवटच्या क्षणी बकासूरने आणि महबूबने सुट्टा निकाल घेतला आणि सेमीफायनलला दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर आज फिक्स आपल्याला बकासूरचा आणि महबूबचा एक नंबर बघायला मिळणार आहे। फायनलसाठी डोरलेवाडी मैदानामध्ये बकासूरला आणि महबूबला खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये एक नंबर फिक्स करेल अशीच अपेक्षा करतो। मंडळी फायनलला बकासूरची आणि महबूबची गाडी कशी पळेल, कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका। अशाच अपडेटसाठी बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।